नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी ॲग्रिकोची खरीप मका लागवड ते विक्री ही माहितीपूर्ण सिरीज। आजचा विषय आहे मका पिकातलं तण नियंत्रण। तणांचं नियंत्रण वेळेवर न झाल्यास मका पिकाचं उत्पादन 30 ते 50% पर्यंत घटू शकतं। कसं तेही सांगते। सुरुवातीला पाहूयात तणांची समस्या का गंभीर असते। कारण मका लहान असताना तण त्यांच्याशी अन्नद्रव्य, पाणी आणि प्रकाशासाठी स्पर्धा करतात। यामुळे उगम कमी होतो, वाढ सुद्धा मंदावते आणि कणसाचं पोषण कमी होतं। तण नियंत्रणाची योग्य वेळ कोणती तेही सांगते। लागवडीनंतर पहिल्या 15 ते 40 दिवसातला हा काळ म्हणजे क्रिटिकल पिरियड असतो। यामध्ये तण नियंत्रण हवंच। तण नियंत्रणाच्या पद्धती कोणत्या तेही समजून घेऊयात। पहिलं आहे ते म्हणजेच यांत्रिक पद्धत। कोळपणी आणि आंतरमशागत ट्रॅक्टरने हाताने तण काढणं वेळखाऊ आणि खर्चिक असतं। रासायनिक पद्धतीमध्ये वापरायच्या आधी नेहमी कृषी तज्ञांचा सल्ला घ्या। लागवडीनंतर लगेच पेंडेमेथिलिन 30% EC, लागवडीनंतर 2 ते 3 दिवसात फवारणी करा। तण उगम झाल्यानंतर ॲट्राझिन 50% WP 15 दिवसांच्या आत फवारणी करा। फक्त रुंद आणि खरड पानांची तण असतील तर 2,4-D वापरू शकता। सावधगिरी काय घ्यावी तेही सांगते। फवारणीसाठी सकाळी किंवा संध्याकाळी थंड हवामान असावं। फवारणी करताना योग्य प्रमाण पाणी आणि साधन वापरा। मका झाडावर फवारणी टाळा, केवळ तणांवरच लागली पाहिजे। तणांचं नियंत्रण केल्याशिवाय खत, पाणी आणि मेहनत वाया जाते आणि म्हणूनच वेळेवर तण नियंत्रण करा आणि जास्त उत्पादन घ्या। पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कीड आणि रोग नियंत्रण। अशाच माहितीसाठी नक्कीच पाहत रहा पालवी ॲग्रिको। धन्यवाद।